नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सारंग, बबलू आणि सावली आता तिघेही सोहमच्या दरवाजाकडे धाव घेतात आणि दरवाजा उघडताच आता सोहम हा जीव देण्याचा प्रयत्न करत असल्याचे सारंग बघतो. वाऱ्याच्या वेगाने सोहम समोर येऊन आता सारंग सनकन सोहमच्या कानाखाली मारतो, तर आता सोहम हा कॉटवर पडतो आणि लगेच आता सारंग म्हणतो, वेडा झालास का तू सोहम, काय करायला निघालास तू. आणि आता सोहमला धक्का बसलेला असतो भानावर येत. पटकन आता सोहम सारंगला मिठी मारतो आणि आता सोहम म्हणतो की सारंग दादा, मी ताराशिवाय नाही जगू शकत. आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की मग तू काय जीव द्यायला निघालास आणि जीव देणार आहे का. आणि लगेच आता सोहम म्हणतो की ताराशिवाय मी खरंच नाही जगू शकत. आणि सारंग म्हणतो की तू एकटा नाही आहेस, तुझ्या सोबत आम्ही सगळेजण आहोत. आई बाबा यांचासुद्धा तू विचार नाही केला का, आणि असे पाऊल उचलले तरी कसे तू, असे आता सारंग हा सोहमला बोलतो. सारंग म्हणतो की एक छोटीशी गोष्ट जर मिळाली नाही तर तूच काय तुझं आयुष्य संपवणार आहे का. तेव्हा आता सोहम म्हणतो की सारंग दादा, ही काय छोटीशी गोष्ट आहे का. आणि त्यानंतर आता सोहम म्हणतो की आई मगाशी काय बोलली तू, होतास ना तिथे आणि ऐकलं ना तू. तर आता सारंग म्हणतो की आई बोलली ना, पण आईचं ऐकायचं आहे. अरे 9 महिने आईने तुला आणि मला पोटात वाढवलं आहे, तेव्हा तू आईचंच ऐकायचेस. आणि आता सारंग म्हणतो की वेळीच भानावरती ये सोहम, तुझ्यासोबत तू सगळ्यांना मारलंस तसाच. आणि सोहम आता खाली बसतो, तर आता सावली सोहमच्या पाठीवरून हात फिरवते आणि म्हणते, भाऊजी तुम्ही शांत व्हा, सारंग सर सगळं काही बघतील आणि ते तिलोत्तमा मॅडमसोबत सुद्धा बोलतील. आणि सोहम म्हणतो की काय होणार आहे, त्यानं काहीच होणार नाही. ताराचं लग्न आता त्या पिंकू म्हात्रेसोबत ठरलं आहे आणि तारीखही ठरली. ते ऐकताच आता सावली आणि सारंगला भयानक धक्का बसलेला असतो. आता सारंग ताबडतोब आता तिलोत्तमाच्या बेडरूममध्ये येतो. तिलोत्तमा आता मोबाईल बरोबर आता बघत बसलेली असते आणि त्याच वेळेस आता सारंग तिथे येतो आणि म्हणतो की आई, तुला सोहमपेक्षा तुझा अहंकार जास्त मोठा आहे का. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते, काय झालं. तर आता लगेच सारंग म्हणतो की सोहम जीव द्यायला निघाला आहे. ती ऐकताच आता तिलोत्तमाला मोठा धक्का बसतो. खडकन उठून उभा राहत आता तिलोत्तमा म्हणते की काय, आणि तिलोत्तमा त्याच्याकडे जाऊ लागते. सारंग आता तिलोत्तमाला समजावतो आहे आणि म्हणतो की आई, मी आता त्याला बाहेर काढलंय आणि सगळं काही व्यवस्थित केलंय. तर आता तिलोत्तमा म्हणते की पण हे सगळं कसं झालंय, आणि मी एक चांगली आई नाही आहे का रे सारंग. विचार करत आता तिलोत्तमा म्हणते की मी एक चांगली आई नाही होऊ शकले आणि मी अयशस्वी झाले ना सारंग. तिलोत्तमा म्हणते की बरोबर आहे, तुमच्यावर संस्कार करण्यामध्ये मी कमी पडले असंच मला आता वाटतंय. तिलोत्तमा म्हणते की आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा आणि तुम्हाला समजावण्यात मोठं करण्यात मी नक्कीच कुठेतरी कमी पडली. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणते की सारंग, तुला काय वाटतं, एवढं सगळं वैभव, एवढं सगळं साम्राज्य एवढं सहजपणे आम्ही उभं केलं असं तुम्हाला वाटतं का. नाही, अरे यासाठी ना आम्हाला खूप कष्ट करावे लागले. तिलोत्तमा म्हणते की अरे आम्ही घाम गाळला, कष्ट केले, आमच्याकडे खाण्यासाठी पैसे नसायचे तरीसुद्धा आम्ही तुम्हाला कधी कमी पडलो नाही. तिलोत्तमा म्हणते की एक उत्तम माणूस म्हणून आम्ही तुमच्यावरती संस्कार केले, तुम्हाला एक चांगला माणूस घडवलं. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की कुठेतरी आम्ही कमी पडलो, पण तुम्ही ना आईचा एक निर्णय नाही मानू शकत. आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो की आई, आपला सोहम अजून लहान आहे. तिलोत्तमा म्हणते, लहान, अरे त्याला प्रेम करायचं हे कळतं ना. आणि तिलोत्तमा म्हणते की त्याला आपलं प्रेम मिळत नाही म्हणून आपलं आयुष्य आपण संपून टाकावं हे देखील त्याला कळतं ना. तिलोत्तमा म्हणते की म्हणजे तो लहान नाही आहे, कारण आयुष्यात ना ॲडजस्टमेंट करावी लागते. ऐश्वर्या म्हणते की परिस्थिती बघून वागायचं असतं आणि हे सगळं आम्हाला साम्राज्य उभं करायचं नव्हतं, तर तुम्हालासुद्धा एक माणूस म्हणून आम्हाला घडवायचं होतं, असे आता सगळं काही तिलोत्तमा सारंगला सांगत असते. तिलोत्तमा म्हणते की आपण कोणाच्या सानिध्यात राहतो, ते माणसं चांगलं आहेत की नाही, आणि हे सगळं आपल्या लक्षात यायला हवं आणि या सगळ्यांची जबाबदारी आपण घ्यायला हवी, असे आता तिलोत्तमा सारंगला समजावते. चुकीच्या मुलांच्या संगतीत राहायचं नसतं, तुम्ही कधीही व्यसनांच्या आहारी जायचं नाही, तुम्ही काम चुकारपणा करायचा नाही, हे सगळे संस्कार आम्ही तुमच्यावरती केले आणि तुम्हाला एक चांगलं माणूस म्हणून घडवायचा प्रयत्न केला. तिलोत्तमा म्हणते की हे सगळं करत असताना मी रात्रभर डोळ्यात तेल घालून पहारा देत असायचे, कळतंय का तुला. तर आता सारंग हा खाली मान घालतो. तिलोत्तमा म्हणते की तुम्ही जर असं वागलात ना, तर आपलं हे जे साम्राज्य आपण उभं केलं ते डोलाऱ्यासारखं खाली कोसळेल आणि लगेच आता तुम्ही दोघं या आपल्या सगळ्या साम्राज्याचे वारसदार आहात, असे तिलोत्तमा आता सारंगला सांगते.
आणि तिलोत्तमा म्हणते की मला कायम असं वाटायचं की कुठल्याही चुकीच्या गोष्टी तुमच्या डोक्यात जाऊ नये, पण आता त्या जायला लागल्यात असं मला वाटायला लागलं आहे. तिलोत्तमा म्हणते की तुम्ही प्रेमात पडलाय, तुम्हाला प्रेमाची लागण लागली आणि त्यामुळे ना सगळं काही उद्ध्वस्तच होणार आहे. आणि या घरात ना माझ्याप्रमाणे एकही सून येणार नाही. मला हव्यात त्या क्वालिटी माझ्या सुनेमध्ये नसणारच आहेत, बरोबर ना. आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की त्या भैरवीने माझ्या मैत्रीचा अपमान केला, मला ती वाटेल ते बोलली आणि त्या तारावजेचे ना आता लग्नसुद्धा तिने ठरवलं. हे तिच्या मुलीवरचे तिचे संस्कार आहेत. तेव्हा मी तुला स्पष्ट सांगते, सारंग ती माझ्या घरची सून होणार नाही. आणि आता लगेच आता सारंग म्हणतो तू ऐक. तर आता तिलोत्तमा म्हणते की सारंग तू आता माझं ऐक. आता सोहमची जबाबदारी तुझी आहे. राजकुमार आणि नील यांची जोडी होती आणि तुझी आणि सोहमची जोडी होती, बरोबर ना. तेव्हा आता सोहमची जबाबदारी तुला घ्यायची आणि सोहम त्याच्या जीवाचं काहीच बरं वाईट करणार नाही याची जबाबदारी सारंग आता तुझी, असे आता तिलोत्तमा सारंगला सांगते. आणि जर त्याला काही झालं तर तू याद राख, त्याला सगळं सावर, त्याला सगळं जप, त्याचा सांभाळ कर, त्याच्यावर जबाबदारी व्यवस्थितपणे तू सगळं काही हँडल कर, असे आता तिलोत्तमा ही सारंगला सांगते. आणि आता तिलोत्तमा म्हणते की त्या मुलीचं कुठेही लग्न लागू दे, आय डोंट केअर, मला त्याची काहीच पर्वा नाही आहे आता. आणि मला माहिती आहे सोहमसुद्धा या धक्क्यातून नक्कीच सावरेल, त्याला थोडा या धक्क्यातून सावरायला वेळ लागेल, पण तो नक्कीच सावरेल मला माहिती आहे, असे आता तिलोत्तमा सारंगला सांगते. इकडे आता सावली बबलूला म्हणते की भाऊजी ठीक आहेत ना आता. तेव्हा आता बबलू म्हणतो की सारंगने त्याला समजावलं आहे आता, तेव्हा ना तो काही वेडेपणा आता नाही करणार. आणि पटकन आता सावली ही सोहम शेजारी येऊन बसते आणि लगेच आता सावली ही सोहमच्या पाठीवर हात ठेवत म्हणते की भाऊजी कसे आहात. तेव्हा आता सोहम म्हणतो की वहिनी मी ठीक आहे आणि मला सारंगचं म्हणणं पटलं आहे. आयुष्यात प्रत्येक निर्णय आपण स्वतः नाही घेऊ शकत, हे मला आता कळालं आहे. आणि आपण किती जरी ठरवलं ना, जरी जे समोर येईल ते बघून आपण फक्त जगत राहायचं, असे आता सोहम बोलतो. आपण ना ज्याच्यावरती प्रेम करतो त्याला सोडून आता फक्त आपण समोर येईल ना त्याच्यासाठी जगायचं. आणि पटकन आता सोहम हा सावली शेजारी बसतो. सोहम म्हणतो की वहिनी मी ताराशिवाय नाही जगू शकत, किती जरी प्रयत्न केले ना ताराचे विचार माझ्या डोक्यातून जातच नाही आणि आम्हा दोघांना आता तूच एकत्र आणू शकतेस वहिनी, असे आता सोहम सावलीला बोलतो. सोहम म्हणतो वहिनी तू काही जरी केलं तरी चालेल, तू काहीही कर, पण प्लीज आम्हाला तू एकत्र आण. ते आता सोहमचं प्रेम बघून आता सावली सोहमच्या डोळ्यात बघते आणि म्हणते की भाऊजी तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला तुमचं प्रेम मिळवून देईल. ते ऐकताच आता सोहमला सुखद धक्का बसतो. आणि इकडे आता दुसऱ्या दिवशी सावली ही गार्डनमध्ये पाणी मारत असते. तेवढ्यात पाठीमागून एक माणूस पार्सल घेऊन आतमध्ये जातो आणि आता सावली त्याला म्हणते हळू, तो निघून जातो. पटकन सावलीला आता पुन्हा त्या माणसाचा फोन येतो आणि त्या माणसाने आता तोंडावरती आता मोठा मुखवटा घातलेला असतो आणि लगेच आता मोबाईल बघत सावली म्हणते की हा तर त्याच माणसाचा फोन आहे. फोन उचलताच आता तो माणूस म्हणतो की सावली अगं मी तुला सांगतोय, तुला कळत नाही आहे का, आणि मी तुला काय सांगितलं, सारंगपासून लांब राहा सावली, आणि जर तू सारंगच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर काय होईल तुला माहितीच आहे, लक्षात ठेव सावली, असे म्हणत तो माणूस फोन कट करतो. आणि लगेच आता अस्मी ही तिकडे सावलीच्या बाजूला येऊ लागते. तर आता फोन ठेवता क्षणी इकडे सावली म्हणते की याचं ना काहीतरी करावंच लागेल. तेवढ्यात आता अस्मी ही सावली शेजारी उभं राहून आता तांब्या धरून तुळशी मातेला पाणी घालू लागते. ते आता सावली बघते आणि आता तुळशी मातेला फूल वाहून आता अस्मी ही तिरप्या नजरेने सावलीकडे बघते आणि तिथून जाऊ लागते. पटकन आता सावली अस्मीला म्हणते की अस्मी तुझ्या डोक्यात काहीतरी शिजत नाही आहे ना. तर आता अस्मी म्हणते की माझ्या डोक्यात कशाला काही शिजेन. आणि अस्मी म्हणते की असं का मला विचारतेस, मी काही बोलत नाही म्हणजे माझ्या डोक्यात काहीतरी शिजतंय असं तुला वाटतंय का सावली. अस्मी म्हणते ना आता मला वाटतंय की तुझ्या डोक्यात काहीतरी शिजतंय. आणि अस्मी म्हणते हे बघ मलासुद्धा तुझ्यासोबत वाद नाही घालायचा, पण जर तू सारंगबरोबर वाईट विचार करत असशील तर माझ्याशी गाठ आहे एवढं तू लक्षात ठेव अस्मी. सावलीकडे बघत आता अस्मी म्हणते अरे बापरे तू तर खूप बोलायला लागली, नुसतंच बोलायला नाही तर तू धमक्याही द्यायला लागलीस आत्ता. अस्मी आता निघून जाते. अस्मी निघून जाता क्षणी इकडे पुन्हा आता त्या माणसाचा सावलीला फोन येतो आणि तो माणूस म्हणतो की हे बघ अगं सावली, मगाशी तुझ्या शेजारून एक पार्सलवाला गेला आणि तो पार्सल घेऊन डायरेक्ट सारंगच्या रूममध्ये गेला. तेव्हा त्या पार्सलमध्ये काहीही असू शकतं, सारंगचा जीवसुद्धा जाऊ शकतो सावली. आता सावलीला धक्का बसतो
आणि त्यानंतर आता इकडे सावलीला धक्का बसलेला असताना आता सारंग त्याच्या रूममध्ये असतो आणि ते पार्सल ठेवल्याचे बघून आता सारंग ते पार्सल आपल्या हातात घेतो आणि ते उघडू लागतो. पटकन आता सावली ही पळतच आता सारंगच्या बेडरूमच्या दरवाजाजवळ येते. सारंग आता ते पार्सल उघडणार एवढ्यात सावली म्हणते, सारंग सर थांबा. सारंग थबकतो. सावली ते पार्सल आपल्या हातात घेते आणि म्हणते की सारंग सर तुम्ही ते पार्सल हातात घेऊ नका, मी उघडते, तुम्ही बाजूला व्हा. सावली आता सारंगला बाजूला करते आणि बाजूला जात आता ते डोळे झाकून पार्सल उघडू लागते. आणि त्यानंतर आता सावली ते पार्सल उघडते आणि एवढ्यात त्या पार्सलमध्ये बावला असतो. सावली आता घाबरते तर तिकडे सारंग हसू लागतो आणि सारंग म्हणतो सावली कुणीतरी ब्लँक केलं असेल. तर आता सारंग म्हणतो मी सोहमकडे जाऊन येतो. सारंग तिथून निघून जाता क्षणी इकडे सावलीला राग येतो आणि पटकन सावली पुन्हा त्या माणसाला फोन करते. आता तो माणूस सावलीचा फोन घेऊन हसू लागतो आणि म्हणतो की किती घाबरली सावली तू. आणि आता तो माणूस म्हणतो की तुला काय वाटलं सावली, त्याच्यात बॉम्ब ठेवला आहे, पण पुढच्या वेळेस नक्की ठेवील बरं का. तेव्हा आता सावली म्हणते की तुला काय हवं आहे. तर तो माणूस म्हणतो बस तू सारंगपासून बाजूला राहायचं, बाजूला व्हायचं. आणि तो माणूस आता पटकन फोन ठेवतो. इकडे आता सावली विचार करते या मागे जर अस्मी नाही तर मग या मागे कोण आहे, असा आता सावलीने विचार केलेला असतो. इकडे आता ताराच्या लग्नाची जोरदार आता तयारी सुरू असते. तारासुद्धा बाहेर येते आणि ती सगळी तयारी बघते आणि आता सगळे माणसे ताराच्या लग्नासाठी तयारीला जुंपलेले असतात. भैरवीचं घर आता सजावटीने आता थाटामाटाने आता सगळीकडे सजवलेलं असतं. आणि इकडे आता तारा म्हणते की हे बघ सोहम, आज जर त्या म्हात्रीची हळद मला लागली ना, जर ती उष्टी हळद लागली तर मी जीव देईल. तेव्हा प्लीज सोहम तू काहीतरी कर आणि मला याच्यातून बाहेर काढ. पटकन आता ताराने लँडलाईनवरती फोन केलेला असतो आणि आता पटकन तारा आता फोन ठेवून आतमध्ये निघून जाते. इकडे आता सोहमला काय करावे आणि काय नाही कळत नसतं. आणि तेवढ्यात आता बबलू म्हणतो काय झालं. तर सोहम म्हणतो की काय सांगणार, आता ती जीव देण्याची धमकी देते. आणि तेवढ्यात आता सारंग तिथे येतो आणि सोहमला म्हणतो की सोहम कसा आहेस. सोहम म्हणतो कसा असणार. आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो सोहम सहन करायला शिक आणि सहन करायला शिकायलाच हवं. तर तेवढ्यात सावलीसुद्धा तिथे आलेली असते आणि आता सोहम म्हणतो की कसं सहन करणार, उद्या तिची हळद आहे. सारंग म्हणतो की माहिती आहे मला. आणि त्यानंतर आता सारंग सोहमला म्हणतो की तुला या घरासाठी आणि आईच्या सन्मानासाठी हे सगळं करावंच लागेल सोहम. आणि आता सावलीसुद्धा दरवाज्यात येऊन सारंगचे ते बोलणे ऐकत असते. इकडे आता सारंग म्हणतो की सोहम माझं सुद्धा लग्न माझ्या मर्जीच्या विरोधात झालं आणि मला सावलीसोबत लग्न करावं लागलं. सावलीवरती माझं कधीच प्रेम नव्हतं, पण सावलीला मी तिच्या अधिकारापासून कधीच वंचित ठेवलं नाही. आणि आता सारंग म्हणतो की सावलीला मी तिचे सगळे अधिकार मिळवून दिले. तेव्हा सोहम आयुष्यात ना आपल्याला खूप कठीण खडतर निर्णय घ्यावे लागतात. सारंग म्हणतो की आपल्याला आपली परीक्षा मनापासून द्यावी लागते, पण त्या परीक्षेत आपण पास होणार की नाही आणि हे सगळं आपल्या हातात नसतं. तेव्हा तू स्वतःला सावर, असे म्हणत आता सारंग आता तिथून जाऊ लागतो. आणि आता सारंग जाऊ लागताच आता सारंग आता समोर सावली उभी असल्याचे बघतो. आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो हे बघ सावली, मी जे काही बोललो ते प्रामाणिकपणाने बोललोय, त्याचा तू प्लीज वेगळा अर्थ काढू नकोस. आणि सावली माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. सोहमला सांभाळण्याची जबाबदारी आता तुझी. आणि सावर सोहमला, असे म्हणत आता सारंग तेथून निघून जातो. आणि आता सारंगने सावलीला सोहमची जबाबदारी दिलेली असते. तेव्हा आता तारा आणि सोहमला सावली जोगतिनीच्या रूपात कशी एकत्र आणणार हे बघण्यासाठी आणि जोगतिनीच्या रूपात आता पिंकू म्हात्रेच्या डोळ्यात भंडारा उधळत सावली ही ताराला घेऊन पळून जात सोहम आणि ताराला एकत्र आणून सावली आता सोहम ताराला कसे पुन्हा लग्नबंधनात अडकवते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.